शिवसेना ही माझी आई आहे, आईला सोडून कुठे तू जात नाही, तुम्हाला काळजी करू नका, शिवसेनेवर राहणार आहे, शिवसेनेला पुढे कशी चांगले दिवस येतील यासाठी आणखी वेळ देणार आहे आणि संपर्क म्हणून या जागेवर देखील मी अगदी समाधानी होतो आहे. पण आदेश दिला तर पेठ सुधागडमध्ये विधानसभा लढवण्यासाठी सर्व आयुक्तांना सहयोग करायला आहे हे सांगतो. एवढा मोठा सेटबॅक असलेला असताना महाराष्ट्रामध्ये की कुठेतरी काहीतरी चुकलं. सगळ्या बाबतीत महायुती अग्रेसर होती अशी असताना देखील एक फार मोठा सेटबॅक महायुतीला बसला. कुठे 17 जागा आणि कुठे 31 जागा. संविधानाचं भांडवल विरोधकांनी केलं, संविधान बदलण्याचं भांडवल केलं. अबकी बार 400 पार हे वक्फ बोर्ड बदललं, वक्फ बोर्डाचे सगळे अधिकार ताब्यात घ्यायचे यासाठी केलं जात आहे असा देखील प्रचार केला गेला. त्यामुळे अल्पसंख्याकांचं मतदान एकसंघपणे महाआघाडीकडे वळलं आणि त्याचे सगळे परिणाम हे महायुतीला भोगायला लागले. म्हणजे आता पुढे तोंड भाजलंय असं भाजलं असताना देखील आज कोणीतरी उठतंय, कोणतरी छोटं शेट उठतंय, कोणतरी प्रसाद वगैरे उठतोय आणि स्वतःला भावी आमदार म्हणून डिक्लेअर करतोय. जर असं केलं तर महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणं दुरापास्त होईल, सगळ्यांना ते त्रासदायक होईल. शीतलताई मात्रे मीनाताई आहे तिथे, या सर्व मोठ्या मंडळी ठरवलेलं आहे की महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार ते निर्विवादपणे बहुमताचं सरकार आणण्याचं स्वप्न त्यांनी आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे, महाराष्ट्राला दिलेलं आहे आणि ते सगळ्यांना आपल्याला जपायचंय. यासाठी छोट्या छोट्या गोष्टी या लोकांनी केल्या. आमच्या राजाबाई केली आपल्याला सांगितलं की जर तुम्ही आजूबाजूला असं म्हणणार असाल तर उद्या आम्ही सगळ्या पेठ सुधागडचा उमेदवार डिक्लेअर करून टाकतो ना. शिवसेना तुम्ही आम्हाला तसे आदेश द्या, उद्या आम्ही सुधागडचा पण पेठचा मतदारसंघाचा उमेदवार डिक्लेअर करतो विधानसभेचा आणि मग काय होतं ते बघा. कारण किमान 40 ते 50 हजार मतदान आता आपलं तिथे आहे. सर्वात जास्त जे बहुमत आहे, लीड आहे ते तटकरे साहेबांना जे दिले गेले ते आमच्या पेठ सुधागडमध्ये दिलं गेलेलं आहे. एवढी मोठी ताकद आमची अस्तित्व आहे. असं असताना कारण नसताना वातावरण आपण जर घडू करणार असाल तर आम्हाला त्याचा विचार केला पाहिजे. मित्रांनो, मुरुड आणि अलिबाग तर सगळे तुम्ही भाग्यवान, तुम्हाला तुमचा हक्काचा शिवसेनेचा आमदार मिळालेला आहे आणि केवळ आमदार नाही तो तुमच्या घरातला माणूस तुम्हाला मिळालेला आहे जो तुमच्या घराघरातले प्रश्न, घराघरातली अडचणी, घराघरातली तळमळ, घराघरातली प्रत्येक गोष्ट जाणतो, त्याच्यासाठी पूर्ण होतो असा नेता तुम्हाला मिळालेला आहे. मी आणि महेंद्र शेठ जवळजवळ 20 वर्ष एकत्र काम करतो. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जेव्हा महेंद्र शेठ शब्द दिला गेला होता की जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महेंद्र शेठ तुम्हीच आहात, त्यावेळेला आम्ही सगळे तिथे होतो शिवतीर्थावर आणि तिथे आमचा केसानी गाळा कापला गेला. तरी देखील हारलो नाही, खचलो नाही, थांबलो नाही, चालत राहिलो आणि आज किमान 50,000च्या मतांनी निवडून येतील असा आमदार तुमच्या समोर बसलेला आहे. एवढी मोठी ताकद आपल्या या मतदारसंघामध्ये आहे. खरं त्या लोकांनी असं करायला नको आहे. कारण नसताना वातावरण गडबड करू नये. तुम्हाला जर महायुतीचा मुख्यमंत्री बसवायचा असेल की किंवा आपलं जे स्वप्न आहे की पुन्हा आपले एकनाथभाई शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हे स्वप्न आपल्याला पुरं करायचं असेल त्या नको त्या गोष्टी करून गडबड वातावरण करू नये असं मी विरोधकांना आवाहन करीन. मी आणि प्रवीण दरेकर भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये बरीच वर्ष एकत्र काम करत होतो राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांची बहीण मला राखी बांधायची सावंत म्हणून, त्या पिंपळीचे आहे. तर काही कामानिमित्त आणि एका संदर्भामध्ये त्यांनी खुलासा केला होता की माझ्याकडे मला भेटण्यासाठी ते माझ्या समोर आले होते. त्याच्यामुळे काही रुमर सुटले संपूर्ण जिल्ह्यामध्ये की प्रकाशभाऊ देसाई भाजपकडे चालले म्हणून. मी सुखी आहे, सुंदर जेवायला मिळते, आल्यानंतर मच्छी खायला मिळते भरपूर पोटभर आणि वैद्यशीय तिच्या वहिनी ज्या आहेत त्या प्रेम भरून प्रेम करत असतात आणि पोट भरून जेवायला घालत असतात. त्यामुळे